ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ सद्गुरु जोग महाराज की जय. अनिष्टमिष्टमिश्रंच त्रिविधम कर्मणः फलम भवत्यत्यागिना प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित. भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये, सिद्धेश्वर भगवंताच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा त्यांना ऑफिसमधल्या बोलून आणा पण पोलिसाला. भगवान परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे. थोडा आवाज वाढव रे. 18व्या अध्यायाचा आपला विचार सुरू आहे. 18व्या अध्यायामध्ये 12व्या श्लोकाचं चिंतन आज आपल्याला करायचं आहे. अर्जुन महाराजांनी आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करून भगवंताला जो काही प्रश्न विचारला, संन्यास आणि त्याग याच्यामध्ये नेमकं तत्व काय आहे ते मला समजून सांगा. थोडक्यात मी त्याग करू का संन्यास घेऊ? मी कर्मयोगाचं आचरण करू का ज्ञानमार्गाचं आचरण करू? वाट्याला आलेलं हे युद्धकर्म आहे ते मी करू का जंगलात जाऊन संन्यास घेऊ? प्रत्येकाच्या जीवनातला हा प्रश्न असल्यामुळे भगवंतांनी उत्तर देत असताना 3 प्रकारचा त्याग सांगितला. सात्विक त्याग, राजस त्याग आणि तमोगुणी त्याग. मोहामुळे केलेला जो त्याग असतो तो तामस त्याग आहे. आपल्या शरीराला कष्ट होतात म्हणून जो आपण नित्यनैमित्तिक कर्माचा त्याग करतो, आपल्या वाट्याला आलेलं कर्म सोडतो, शरीराला खूप त्रास होतो, सारखा विक्षेप होतो, नको कर्म, आपलं कुठंतरी एकांतात जाऊ, आळंदीत राहू, पंढरपूरला जाऊ, मुलांचा त्रास, आईवडिलांचा त्रास, बंधुबांधवांचा त्रास, आणि या जाचाला कंटाळून कधीकधी मनुष्य शरीराला कष्ट होतात म्हणून त्रास सगळं सोडतो आणि संन्यास घेतो. पण त्याचा जो संन्यास आहे तो मनातून असतोच असा नाही. पूर्ण वैराग्याने घेतलेला असतो, विवेकाने घेतलेला असतो असं नाही. शरीराला दुःख होतं आहे तेवढं कमी झालं म्हणजे बास. हा जो त्याग आहे हा रजोगुणी त्याग आहे, त्याने त्यागाचं फळ माणसाला मिळत नाही. मग सात्विक त्याग कशाला म्हणतात? आपल्या वाट्याला आलेलं नित्यनैमित्तिक कर्म करायचं आणि ते करत असताना कर्तृत्व, अभिमान आणि फलासक्ती ठेवून ते करायचं, फलासक्ती सोडून ते करायचं. म्हणजे कर्माचा त्याग करायचा नाही तर कर्म फलासक्तीचा त्याग करायचा, कर्तृत्व अभिमानाचा त्याग करायचा. हा जो त्याग आहे हा त्यागच माणसाला हळूहळू पुढे चित्तशुद्धीच्या द्वारे ज्ञान प्राप्त करून देतो. ज्ञान प्राप्त झालं की त्याला सहज सगळी कर्म त्याच्यातून त्याच्या कर्माचा आणि त्याचा संबंध सुटतो.
आणि खरा संन्याशी होतो तो. मी माझी आईशी आठवण विसरले जयाचे अंतकरण, संन्यासी जान निहंता. ज्ञेयस्य नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती, शुभाशुभ परित्यागी निर्द्वंद्वो ही महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. म्हणून भगवान परमात्मा सांगतात, बाबा अर्जुना, तू सात्विक त्याग कर. म्हणजे कर्म तुझ्या वाटेला आलेलं आहे ते कर, विधीनुसार कर, शास्त्रानुसार कर, पण कर्म करत असताना कर्तृत्वाचा अभिमान घेऊ नकोस आणि फलाची आसक्तीत येऊ नकोस. नाहीतर मग रागद्वेषाने केलेले जे कर्म असतात ते माणसाला फळ भोगायलाच लावतं. मोठ्या मोठ्यांना सुद्धा कर्मफल चुकलेलं नाही. मग ते कर्म 3 प्रकारचं सांगितलेलं आहे. कर्माचं फल हे 3 प्रकारचं आहे. त्याचा विचार आता भगवान परमात्मा सांगणार आहे. अनिष्टम, इष्टम, मिश्रंच त्रिविध कर्मणा फलम त्यागिनाम प्रेत्य न तु संन्यासीनाम क्वचित. भगवान परमात्मा म्हणतात, बाबा जर तू फलाचा त्याग केला नाहीस, जर तुझी चित्तशुद्धी झाली नाही, जर तुला गुरु भेटले नाहीत, जर तुला ज्ञान झालं नाही, तर तू खरा संन्यासी होणार नाहीस. केवळ कर्माचा त्याग केला म्हणजे संन्यासी झाला का? कर्माचा त्याग केला आणि मनामध्ये सगळ्या कर्माच्या वासना तसेच बसलेल्या आहेत, त्याला ते फल भोगावं लागतं. सुरुवातीपासून आपला विचार चाललाय, हा विषय जो आहे तो कर्माधिकारी आहे आणि जो कर्माचा त्याग करतो त्याचा चाललेला आहे. ज्याने विधीपूर्वक कर्माचा त्याग केला आहे, श्रवण मननामध्ये जो प्रवृत्त झालेला आहे, असा एखादा विविदिशा संन्यासी म्हणतात. आणि दुसरा आहे विद्वत संन्यास. विद्वत संन्यास म्हणजे ज्ञानानंतर प्राप्त झालेला त्याला संन्यास. ज्ञानोबरायांचा कल आपल्याला या आश्रम संन्यासापेक्षा सुद्धा ज्ञानप्रधान संन्यास किंवा वृत्तीचा संन्यास याच्याकडे दिसतो. आश्रमाचा एखादा संन्यासी असेल पण कर्तृत्व अहंकार गेलाच नसेल, फलासक्ती गेलीच नसेल, ज्ञान झालंच नसेल, तरी तो बद्ध आहे. आणि एखादा मनुष्य घरात राहून त्याने जर ज्ञान प्राप्त करून घेतलं असेल तर तो संन्यासी आहे. म्हणून कर्माचं फल भोगायला लागू नये असं वाटत असेल तर तू पहिल्यांदा त्यागी हो आणि त्यागी होऊन पुढे मग महात्यागी हो, महात्यागी होऊन पुढे संन्यासी हो. आणि मी सांगतोय तसा संन्यासी हो. केवळ तू कपडे भगवे करून संन्यासी होऊ नकोस आणि आपलं कर्तव्य कर्म सोडून आताच जंगलात जाऊ नकोस. आपल्या वाट्याला आलेलं कर्म कर, चित्तशुद्धी करून घे, ज्ञान प्राप्त करून घे आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तुला आपोआप संन्यास प्राप्त होईल. ते कर्म हेतू रहित आचर्य तू. घडे ज्ञान प्रधान ऐसा
संन्यास जया विरेशा तेची फळ भोग सोसा मुकले गा. हा पुढे सिद्धांत सांगायचा. वृत्तीचा संन्यास सांगायचा आहे, ज्ञानाचा संन्यास सांगायचा आहे. आणि जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत जीव अज्ञानी असेल तर त्याला कर्म भोगावंच लागतं. ते इष्ट असेल, अनिष्ट असेल आणि मिश्र असेल. अगदी देवादिकांना सुद्धा कर्माने सोडलं नाही असं म्हटलेलं आहे. कोणी असं म्हणेल ते तर ज्ञानी होते, त्यांना कसं काय कर्म लागलं. परियशी गवारा सादर भिल्ले विंदिले शारंगधर कर्मे निर्वंश झाले सगर झाला पुरंदर सहस्रने. देवाला कसं काय कर्म लागलं तर देवाने ते करून दाखवलं. थोडक्यात ती देवाची लीला आहे. मी जरी देव असलो तरी मला सुद्धा कर्म चुकत नाहीत. तुम्हाला चुकणार आहे का? सांगितली तर पूर्ण सांगितली तर मला म्हणता येईल. तरी पुरतेपणा लागी अधिक दुसरा नाही जगी ऐशी सामुग्री माझ्या अंगी जाणशी तू मृत गुरुपुत्र आणिला. पुढं सिद्धांत सांगा. तोही मी उगला कर्मे वरती. देवाने लीला करून दाखवली, कर्म चुकत नाही. अवश्यम भावी भावानां प्रतिकारो भवेद यदि तदा दुःखैर न लिप्पेरम नल राम युधिष्ठिरा. सीतामातेच्या विरहाला कारण वियोग घडला सीतादेवी म्हटले. रामायणात ते आलेली कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. लग्नाच्या अगोदर सीतादेवी बसलेल्या असताना, त्या उपवनात बसलेल्या असताना 2 पक्षी आले आणि त्या 2 पक्ष्यांनी रामायण गायला सुरुवात केली. सगळं वर्णन सुरू झालं. बाबा जनकाची कन्या अशी आहे तशी आहे, तिकडे दशरथाचे राजकुमार आहेत असे आहेत तसे आहेत, यांचा दोघांचा विवाह झाला. भगवान प्रभूंच्या गुणांचं वर्णन सुरू झालं. देवाचं वर्णन ऐकल्यानंतर सीतामातेला खूप आनंद वाटला. आपल्या मैत्रिणींना सांगितलं, कोण पक्षी आहेत, कुठले पक्षी आहेत ते, देवाचं वर्णन करतात, मला खूप आनंद वाटतोय, त्यांना धरून आणा. एक पक्षी आणि एक पक्षिणी, तोता आणि मैना, त्यांना पकडून आणलं. आणल्यानंतर सीतामाई म्हणायला लागली की किती सुंदर तुम्ही गाता, कुठं शिकलाय रामायण? म्हटले आम्ही वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये राहतो, पक्षी आहे आम्ही, कुठेही फिरतो. तिथं ते सारखं रामायण चालतं, ते ऐकून ऐकून आमचं पाठ झालं. फिरत फिरत इकडं आलो चारा आणण्याकरता. सीतामातेने सांगितलं आता जायचं नाही, तुम्हाला काय पाहिजे सगळं मी देते. उत्कृष्ट प्रकारची फळं, उत्कृष्ट प्रकारची फुलं, आणखीन माझी बाग सगळी चांगली आहे, इथून जायचं नाही, रोज मला रामायण सांगायचं. ती पक्षीनी म्हणायला लागली आम्ही पक्षी आहे, आम्ही असं बंधनात कोणाच्या राहत नसतो, आम्ही मोकळं राहण्याची सवय, तरच आमचं जीवन चालतं, आम्ही जगतो. उडून जातील म्हणून त्यांना पिंजऱ्यामध्ये ठेवलं. त्याचा परिणाम असा झाला, जी पक्षिणी होती ती गर्भवती होती. तिचा पती जो होता तो निघून गेला चारा आणायला. ती पक्षिणी जी होती ती विरहाने व्याकुळ झाली, आमचा वियोग तुम्ही केला, तुम्हाला सुद्धा असाच वियोग प्राप्त होईल, असं काय दिला, शाप दिला.
आणि तो जो तोता होता तोही आला, त्याने तिथे प्राणत्याग केला. त्याचा परिणाम असा झाला, तो सुद्धा पुढच्या जन्मामध्ये तो धोबी झाला. धोबी, ज्याने सीतामातेची काय केली? निंदा केली, रामप्रभूची निंदा केली, आणि प्रभू रामचंद्रांना सीतामातेला सोडून द्यावं लागलं. म्हणजे त्याच्यात तो कारण झाला. ही कदाचित सीतामातेची लीला आहे, परंतु ही लीला काय सांगते की केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले आईशे की. भोगावं लागणार आहे. भोगावं वाटत नसेल तर आत्ताच सावध व्हा आणि नित्यनैमित्तिक कर्म करा. काम्य करू नका. नित्यनैमित्तिक कर्म करा, आणि ते सुद्धा ईश्वरार्पण बुद्धीने करा. चित्तशुद्धी होईल, गुरु भेटतील, ज्ञान प्राप्त करून घ्या, आणि मग मात्र तुम्हाला कर्माचा दुःख नाही, तुम्हाला कर्माचा त्रास नाही. आणि हे जर तुम्ही नाही केलं, कर्मफलाचा त्याग जर तुम्ही केला नाही, तुम्ही जर त्यागी बनले नाही, तर मग मात्र तुम्हाला कर्माचं फल मिळणार आहे. कोणतं मिळणार आहे? म्हणजे अनिष्टम इष्टम मिश्रंच त्रिविधम कर्मणः फलम अत्यागिनाम भवती. जे अत्यागी आहेत, जे कर्मफलाचा त्याग करू शकत नाहीत, जे कर्तृत्व अभिमानाचा त्याग करू शकत नाहीत, अशा लोकांना 3 प्रकारचं फल प्राप्त होतं. कोणतं कोणतं? एक तर अनिष्ट. अनिष्ट म्हणजे काय? इष्ट नाही ते अनिष्ट. इष्ट म्हणजे इच्छिलेले, चांगलं सुख. सगळ्यांच्या इच्छेचा विषय काय? मला सुख व्हावं, मला सुख मिळावं. अनिष्ट म्हणजे दुःख, प्रतिकूल. जे आपल्याला इष्ट नाही, आपल्याला आवडत नाही, ते पण भेटतं माणसाला. कधी माणसाला आवडत नाही असं भेटतं, कधी आवडतं तसं भेटतं, आणि कधी कधी मिश्र भेटतं. मिश्र म्हणजे थोडं सुख येतं तर थोडं काय येतं? दुःख येतं. काही काहींच्या जीवनात सारखं दुःखच येतं, काहींच्या जीवनात सुख येतं, आणि काहींचं थोडं सुख येतं की थोडं दुःख येतं. एखादाचा सुखाचा प्रसंग आला, मुलगा झाला, सुखाचा प्रसंग आहे, पण तो पुढे विचित्र निघाला, शिव्या द्यायला लागला, आला दुःखाचा प्रसंग. लग्न जमत नव्हतं, जमलं, सुख आलं. पुढं मनासारखी पत्नी मिळाली नाही, रोज भांडणं व्हायला लागली, आलं दुःख. असं प्रत्येक गोष्टीत घ्या. खूप अभ्यास केला, पहिला नंबर आला, सुख भेटलं, पण पुढं घरी जावं लागलं. आणखीन काय झालं? दुःख भोगावं लागलं. या ठिकाणी भगवान परमात्मा सांगतात, अनिष्टम इष्टम मिश्रंच त्रिविधम कर्मणः फलम. कर्मणः फलम, फल आहे सगळं. फल शब्दाचा अर्थ आचार्यांनी भाष्यामध्ये केला आहे, फल्गुतया. निष्फलम भवती ती फलम. फल्गु नदीप्रमाणे जे नष्ट होणार आहे त्याला सगळ्याला काय म्हणतात? फल म्हणतात. जे शाश्वत नाही, काही दिवस राहतात, काही दिवसांनी जातात. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, हे फल आहे. ही कर्माची फलं जी आहेत ती सगळी नाशवंत आहेत, पण हे 3 प्रकारचं फल भेटतं. या ठिकाणी असताना सुखाच्या रूपाने, दुःखाच्या रूपाने, सुखदुःखाच्या रूपाने असं भेटतं, किंवा
मेल्यानंतर हेच फल अनिष्ट म्हटल्यानंतर स्थावरादी योनी, निकृष्ट योनी, निकृष्ट शरीर प्राप्त होतात. खंती ते न करा होणे गाढव कुतरा. ऐशे होती तरुतृण लोहलोष्ट पाषाण या खांद्या फळी तेची. म्हणजे निकृष्ट फल त्यांना प्राप्त होतं, खालच्या योनी प्राप्त होतात. पशु पक्षी शुकर, व्याघ्र वृश्चिक विखार हे आडसाखा पैसू घेते. अशा पद्धतीने अनिष्ट फल पुढे प्राप्त होतं मेल्यानंतर. इष्टफल कोणतं प्राप्त होतं मेल्यानंतर? देवादिक योनी प्राप्त होतात. मागे विषय झालाय ना, काही वर जातात, काही मध्ये राहतात, काही खाली जातात. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसा जगन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसा. चांगलं जर केलं असेल, पुण्यकर्म केलं असेल, ते स्वर्गातले देव होतात. इथे जर त्या ठिकाणी यज्ञ केले, 100 यज्ञ केले, तर ते कोण होतात? इंद्रदेव होतात. हे यज्ञाचा विषय चाललाय, तशी होई सांगा की. हां, ते ब्रह्मदेवाचं आहे. सत एक जन्मा करून ब्रह्मकर्मा होय त्याची ब्रह्मा आनंद होय. शतमक संपत्ती स्वर्गीची. हे इष्टफल आहे. इष्ट म्हणजे त्यांनी इच्छिलेलं त्यांना मिळालं. अनिष्ट म्हणजे इच्छा नव्हती तिकडे जायची पण गेला. आणि कर्म जर इष्ट असेल तर इष्टफळ, कर्म जर अनिष्ट असेल अनिष्टफळ, आणि कर्म जर मिश्र असेल मिश्रफळ. कर्म एकदम पुण्यकर्मच असेल तर देव होईल, पापच असेल तर खाली जाईल, पशुपक्ष्यादी शुकरयोनीत जाईल. आणि थोडं पुण्य आणि थोडं पाप असेल तर मिश्र कर्माचं फळ त्याला मिळतं. सुकृत दुष्कृत समान समी तरीच पावी जे कर्मभूमी. अधिक पडे जे विषमी ते स्वर्गगामी का नरकी. पाप पुण्य शुभाशुभे अशी ज्ञानोबरांची सुद्धा ओवी आहे. शुद्ध पुण्य. मिश्र कर्माचं फळ आहे. मनुष्य देह प्राप्त झाला हे काय? मिश्र कर्माचं फळ आहे. मग याच्यात सुद्धा काही तरतम भाव आहे. पुन्हा मग सगळ्याच्या जीवनात सुखही नाही. म्हणजे काहींच्या जीवनात जरी मिश्र कर्माचं पाप पुण्य सगळ्यांचं समान होऊन आपल्याला जरी मनुष्य देह प्राप्त झाला तरी सगळी माणसं सारखी आहेत का? काहींच्या जीवनामध्ये खूप सुख येते, काहींच्या जीवनात खूप दुःख येते. मग तुम्ही जर म्हणता पापपुण्य समान असल्यावर मनुष्य देह प्राप्त होतो, मग सगळ्यांना सारखं सुख व्हायला पाहिजे, सारखं दुःख व्हायला पाहिजे. नाथ महाराजांनी त्याची संगती लावलेली. काय संगती लावली? समान आहे. नाथ महाराज म्हणतात पुण्याचा चारा चोरा आणि पापाचा मोठा चिरा. पाप असं दगडासारखं केलंय आणि पुण्य केलंय चारा चोरा. समानच आहेत, वजन समान आहे. करताना पुण्याचा चारा चोरा असल्यामुळे सुख जे आहे तसं चाऱ्या चोऱ्यासारखं दिसतं येतं.
परत दुःख येतं, परत येतं, दुःख येतं. आणि इकडे जे आहे पापाचा चिरा आहे, मोठा चिरा, असा जोरात आघात येतो एकदम. पापाचा चिरा आहे. आणि ज्याचा पुण्याचा मोठा दगड आहे आणि पाप चाराचूर आहे, त्याच्या जीवनामध्ये मात्र थोडं थोडं दुःख येतं, सुख मात्र सारखं मोठं मोठं दिसतं. वजन दोघाचं सारखंच आहे. ही जी कर्म आहे ती केलेली कर्म त्या ठिकाणी शिल्लक राहतात. आपण 3 कर्माचे प्रकार नेहमी सांगतो. कोणते कोणते? संचित, प्रारब्ध आणि क्रियमान. संचित जे आहे ते जमा होत राहतं. जे काही अनंत जन्मात केलेलं पुण्य असेल, पाप असेल, ते संचित म्हणून जमा होतं. त्याच्यातून जो शरीर मिळालेला आहे आणि त्या शरीराला जे भोग मिळालेले आहेत ते प्रारब्ध कर्म म्हणतात. संचितातलंच मिळालेलं आहे. आणि आता आपण परत करतो, आणखीन काही पुण्य होतंय, काही पाप होतंय, हे करतो, याला काय म्हणतात? क्रियमान. हे पुन्हा संचितात जमा होणार आहे. तर ह्या सगळ्या कर्माची फळं जी आहेत, आता आपण जे मनुष्य शरीरात जे भोग भोगतोय ती बहुतेक कशाची फळं आहेत? भोगतो न घडे संचित वाचू. बहुतेक सगळं पूर्वजन्माचं. मी पुरुषच का झालो, मी स्त्रीच का झालो, मी आळंदीतच जन्माला का आलो, मी बाहेर का आलो, मला ज्ञानेश्वरीच का आवडते, माझ्या जीवनात असंच का झालं, तसंच काही नाही बाबा. भोगतो न घडे. पुढं काय? करावे ते मनी समाधान, मनोवनी मनी मानू नये खेदू, स्मरावा गोविंदो. तुम्ही म्हणाल आम्हाला काही स्वतंत्रता आहे की नाही? सगळं संचितानुसार जर होणार असेल, प्रारब्धानुसार जर होणार असेल, तर मग हे नामस्मरण कशाला करायचं, चिंतन कशाला करायचं, चांगलं कशाला वागायचं? तर मनुष्य देहामध्ये करण्यात स्वतंत्र आहे. एखादा मोठा प्रारब्धाचा भोग असेल आणि तुम्ही जर त्या ठिकाणी अतिसत्कर्म केलं तर ते प्रारब्धाचा भोगसुद्धा काय करतं? बाजूला सारतं. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश. आणि हे सुद्धा कर्म आहे, ते सुद्धा कर्म आहे. तुमचं इथलं कर्म जर बलवान असेल तर त्या कर्माला त्या ठिकाणी ते बाजूला सारतं. प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण, अवघा देवाची झाला पाही. देवाच्या कृपेने, संतांच्या कृपेने प्रारब्धाचा सुद्धा काय होतो? नाश होतो. पण प्रबल प्रारब्ध असेल तर ते काही देवालाही चुकत नाही आणि कोणालाच चुकत नाही. हां, करण्यामध्ये स्वतंत्र आहे. प्रबल कर्म जरी असलं, कधी कधी करते सुद्धा याच जन्मात भोगावं लागतं. बहुतेक लौकिक कर्माची फळं याच जन्मात लौकिक रूपाने मिळतात. चोरी केली, पोलिसांनी धरला, पकडला, मारला, फाशीची शिक्षा झाली, याच जन्मात. याची देही लौकिक कर्माची फळ. ही जी वैदिक कर्माची फलं आहेत, नित्यनैमित्तिक कर्माची फलं आहेत, याचा विचार त्याच्यामध्ये दृष्ट फल आणि अदृष्ट फल आहे. त्या साधक संजीवनीमध्ये खूप मोठा विचार केला आहे. मला आज काय पाहायला जास्त वेळ मिळाला नाही. दृष्ट फल, अदृष्ट फल. दृष्ट फलामध्ये सुद्धा तात्कालिक फल, कालांतरिक फळ, असा प्रकार केले त्यांनी. अदृष्ट फल वेगळं, दृष्ट फल वेगळं. काही कर्माची फळं लगेच मिळतात. नित्यनैमित्तिक कर्माची सुद्धा फळं लगेच मिळतात. चित्तशुद्धी लगेच मिळते.
सकाम केली, मुलासाठी यज्ञ केला, लगेच फळ मिळालं. पैशासाठी यज्ञ केला, मिळालं.